बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। भरधाव इनोव्हा कारनं एका छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली। त्यानंतर इनोव्हा कार 3 वेळा पलटी झाली। या अपघातात कारमधील 22 वर्षीय विद्यार्थिनी दिव्या कानिफनाथ भोसले हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर देविका भुते गंभीर जखमी असून तिच्यावर कोल्हापूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठामध्ये दिव्या कानिफनाथ भोसले आणि देविका भुते या विद्यार्थिनी MCAच्या प्रथम वर्गात शिकत होत्या। त्या राजारामपुरीत राहत होत्या। आज सकाळी 8:30च्या सुमारास या दोघी विद्यार्थिनी आणि अन्य 2 विद्यार्थी असे 4 जण भाड्याच्या इनोव्हा कारमधून कोल्हापुरातून बाहेर पडले। संजय घोडावत विद्यापीठातील परीक्षा आटोपून या दोघी मैत्रिणी इनोव्हा कारमधून निघाल्या होत्या। चालक ईशान धुमाळ इनोव्हा कार चालवत होता। दरम्यान कोल्हापूर सांगली महामार्गावरील माले फाट्यावर एक छोटा हत्ती टेम्पो पुलाशेजारी थांबला होता। भरधाव इनोव्हा कारनं त्या छोटा हत्ती टेम्पोला पाठीमागून धडक दिली। ही धडक इतकी प्रचंड होती की इनोव्हा कार अक्षरशः हवेमध्ये उडून 3 वेळा पलटी झाली। या अपघातात दिव्या भोसले आणि देविका भुते या दोघी गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी ताबडतोब कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना दिव्या भोसलेचा मृत्यू झाला, तर देविका भुतेवर उपचार सुरू आहेत।